जलगांव के एरोंडोल के पूर्व नगर अध्यक्ष और बीजेपी पदाधिकारी दशरथ बुधा महाजन एक भीषण सड़क दुर्घटना में गंभीर रूप से घायल हो गए हैं। ये हादसा एरोंडोल तालुका के बालगांव बोरगांव रोड पर हुआ, जहां दशरथ महाजन की मोटरसाइकिल को एक 4 पहिया वाहन ने टक्कर मार दी। इस दुर्घटना में दशरथ महाजन की हालत चिंताजनक बनी हुई है, जिसके बाद उन्हें जलगांव के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया है। उनके बेटे ने जानकारी दी है कि इस दुर्घटना में दशरथ महाजन की बाई आंख पूरी तरह से क्षतिग्रस्त हो गई है, साथ ही उनकी दोनों तरफ की 7 पसलियां फ्रैक्चर हो गई है। उनके सिर और दिमाग में भी गंभीर चोट आई है और वो इस समय कोमा में है। दशरथ महाजन का जलगांव के निजी अस्पताल के आईसीयू में इलाज चल रहा है। इस मामले में कल्पना दशरथ महाजन ने पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है, जिसके आधार पर मामला दर्ज कर लिया गया है। शिकायत में दशरथ महाजन के साथ किसी तरह के घातपात की आशंका जताई गई है। दशरथ महाजन की पत्नी कल्पना महाजन और बेटे अक्षय महाजन ने भी इस बात पर संदेह व्यक्त किया है कि ये केवल दुर्घटना नहीं बल्कि एक सोची समझी साजिश हो सकती है। दशरथ महाजन पहले शिवसेना के ठाकरे गुट के उप जिला प्रमुख और 1 महीने पहले ही बीजेपी में शामिल हुए थे। दशरथ महाजन का अपने तालुके में काफी राजनीतिक प्रभाव है। ठाकरे गुट से बीजेपी में शामिल होने के कारण उनके बेटे ने घातपात की संभावना जताई है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। 2 वाजता गेले घरून आणि 3:05 मला फोन आला, म्हणजे पोलीस पाटलांचा फोन आला बालगाव यांचाच फोन आला होता। त्यांनी सांगितलं बाबा त्यांचा अक्षयदाना ते शिरीष आहे, पण आमचं म्हणजे कसं असं म्हणणं आहे त्याचा घातपात झालेला आहे साहेब। कशामुळे झाला असं वाटतं ते तर मी काही सांगू शकत नाही साहेब, पण त्याचा घातपात 100% झाला आहे। पण पूर्ण तपास करण्यात यावी आणि पोलीस लोकांनी पूर्ण तपास करण्यात यावी हीच माझी मागणी। फक्त न्याय मिळाला पाहिजे बा। हो, गुन्हा दाखल केला सर। हो, फक्त जे व्यक्तींनी केले त्यांना फक्त शिक्षा व्हायला पाहिजे आणि ते शोध लावला पाहिजे त्या सगळ्यांनी। माझं नाव कल्पना दशरथ महाजन, माझी नगरसेविका एरोंडोल। सदर जी घटना झाली ती अतिशय दुर्लभपणे म्हणजे एवढ्या घाण परिस्थितीने झाली की व जे कंडिशन आहे माझ्या वडिलांची, त्यांचा जो ॲक्सिडेंट झाला आहे तो ॲक्सिडेंट जेव्हा आपण घटनास्थळी जर गाडी पाहतोय, गाडीला पण मागून जो डॅश दिला आहे तो अतिशय घाण प्रकारे डॅश दिला। कारण की मी जेव्हा गेलो घटनास्पॉट वगैरे जे आपण जे सगळं मी पाहिलं, माझ्या डोळ्याने जेव्हा पाहिलं तर ते दिसून येतं आहे की हे ॲक्सिडेंट नसून काहीतरी घातपात करून, काहीतरी प्लॅन वगैरे करून काहीतरी कट रचलेला गेलेला आहे। माझ्या वडिलांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। परिस्थिती आता त्यांची भरपूर गंभीर आहे। त्यांना डोक्याला मार आहे त्यांना सर। त्यानंतर त्यांचा एक डावा डोळा तो पूर्णपणे गेला आहे, रिकामी झाला आहे, म्हणजे त्यांना काहीच करता येणार नाही। रिब फ्रॅक्चर 7 रिब फ्रॅक्चर सांगितले डॉक्टर साहेबांनी। 7 रिबमधून 4 उजव्या बाजूला आहे, 3 डाव्या बाजूला आहे। 4 मधून 1 रिब लिव्हरमध्ये पेनिट्रेट झाली आहे, त्यामधून डाव्या बाजूला 1 रिब आहे ती लंग्समध्ये पेनिट्रेट झाली। आता इथं न्यूक्लियस हॉस्पिटलला ॲडमिट आहेत, ICU मध्ये आहेत। हो, कोम्यात आहेत, खूप क्रिटिकल कंडिशन आहे, शुद्धीवरती नाही आहेत। आम्हाला असं संशय आहे किंवा माझ्या वडिलांचा राजकीय व सामाजिक याच्यामध्ये भरपूर मोठा व्याप आहे। त्यांच्यामागे खूप मोठी जनसंख्या आहे आणि त्यांच्या अशा कारणामुळे राजकीय क्षेत्रात ते पूर्णपणे सक्रिय असतात। अशा कारणामुळे त्यांच्यावरती काहीतरी घातपात करण्याचा आमचा संशय आहे। तर या बाबतीत अधिकाऱ्यांचा तपास चालू आहे। आम्हाला त्यांच्यावरती पूर्ण भरोसा आहे की ते या बाबतीत सखोलपणे निरीक्षण करतील व जे काही असतील याच्या मागे ज्या दडलेल्या वस्तू असतील त्या काढून आणतील, जास्त अपेक्षा आहे हीच। माझं नाव अक्षय दशरथ महाजन आहे, मी राहता एरोंडोल तालुक्याचा आहे। आधी शिवसेना गटाकडून होते उभाटाकडं। आता मध्यंतरी आम्ही मागे माझ्या वडिलांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे। तर असं पण म्हणू शकतो आपण किंवा त्या प्रवेशानुसार व विरोधकांना किंवा जे कोणी असतील माझ्या वडिलांना, आता आपल्याला कोण सांगता येते कोणाच्या मनात काय असतं, काय दडलेलं असतं, त्याच्यावरतून पण होऊ शकतं। आता येणारी ही घटना खूप गंभीर आहे, याच्यामुळे माझ्या परिवाराला पण धोका असू शकतो। माझ्या वडिलांवरती एवढी भीती आहे, त्यांची क्रिटिकल कंडिशन आहे, ते आज मरणाच्या दारात उभे आहेत। तर आम्हाला ईश्वराचरणी आम्ही खूप प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे व्हावं आणि ह्या जे कट कारस्थान जे काही असेल, ॲक्सिडेंट असो किंवा कट कारस्थान असो, त्याच्यामध्ये सगळं दडलेलं समोर यावं।